10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भातली महत्त्वाची बातमी. 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं दिलाय. प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारती आणि कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका महामंडळानं घेतली. मुंबई गोवा महामार्ग कामाच्या डेडलाईनला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली. यावेळी हायकोर्टानं सरकारी चालढकल प्रवृत्तीवर ताशेरे ओढलेत. सरकारी धोरणांमुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे कठोर निरीक्षण यावेळी हायकोर्टानं नोंदवले. रेल्वेनं पनवेलहून थेट कर्जतला आता जाता येणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल कर्जत रेल्वे मार्गाला ग्रीन सिग्नल मिळाले. यासाठी 2 रूळ टाकले जातात. मात्र रेल्वे रुळांमुळे नुकसान होऊ शकतं असं म्हणत खालापूरच्या एका शाळेनं कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर तोडगा निघाला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी MMRDनं सुचवलेल्या 500 रुपयांच्या टोलबाबत आज कॅबिनेट. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो. हा प्रस्ताव आहे तसाच मान्य करायला मुख्यमंत्री कार्यालय तयार नाहीये. त्यामुळे या प्रस्तावित टोलमध्ये किती कपात केली जाते याकडे मुंबईकरांचं लक्ष आहे. राज्यामध्ये गिव्ह इट अप योजना सुरू होणार आहे. सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी पहिल्यांदाच हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होईल. सद्यस्थितीमध्ये सरकारच्या 65 योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध असेल. आर्थिक सक्षम लोकांना सरकारी लाभ नाकारायचा पर्याय यातून मिळेल. तर देशात गिव्ह इट अप योजना लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. पंतप्रधान मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांची नाशिक शहरातली तपोवन इथे सभा होणार आहे. युवक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी पाहणी करत सभास्थळाचा आढावा घेतला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय. अरविंद सावंतांच्या समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय.